राही निविका 11 वसार या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि फिल्डिंग त्यांच्या बाजूने टॉस त्यांनी जिंकलेला आणि खार्डी संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. टीम खार्डीचा 12 मॅन उपस्थित नाही आहे ते लक्षात घ्या. लगेचच पाठवा. टीम खार्डीचा 12 मॅन लगेच पाठवायचं आहे. पैकी संकल्पना नक्कीच या स्पर्धेमध्ये आणि वाडेकर संघाचे पुरस्कर्ते महेंद्रदादा म्हात्रे देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. सागाव चषक 2025. सचिन म्हात्रे कुठे असतील या आतमध्ये लगेच. पंच सचिन दादा या लगेचच. राही निविका 11 वसारचे पुरस्कर्ते आपण बघतोय सूरज दुधकर. स्वतः देखील खेळतात क्रिकेट भरपूर त्यांच्या जवळ आहे. हे वसारचे ही गाडी बाजूला घेऊ का व्हाईट वाली. लगेचच करतो. 1 मिनिट द्या फक्त. सचिन म्हात्रे बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सूरज दुधकर. स्वतः आपण बघतोय षटक क्रमांक पहिल्या हातात आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आतिश म्हात्रे दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले खार्डी संघाचे. आपण बघतोय स्ट्राईक एंडला आतिश म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला केतन म्हात्रे. इथून या मॅचमध्ये आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये वाडेकर संघानं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलंय. स्ट्राईक एंडला केतन म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला आतिश म्हात्रे आहेत. एका बाजूला टीम खार्डी आणि दुसऱ्या बाजूला वसार. मॅच चालू करायची आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. सूरज दुधकर ओव्हर नंबर 1 मध्ये आला. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस इथे केला जाईल. दिवा आणि त्यांच्या विरोधात ओमसाई आगासन. कॅप्टन रिपोर्ट करायचं लक्षात घ्या. पहिला बॉल फुल टॉस आहे. पहिलाच बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये कोणी. बॉल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना बॉल जातोय केतनच्या बॅटमधून. षटकार. सहा धावा. स्टार्ट चांगला झालाय. सूरज दुधकर वरती हल्ला चढवला केतन म्हात्रेनं आपण बघितलं. त्याला 6 धावा. बॉलची मागणी केली. बॉल लगेचच जायचा आणि मी गेले 3 दिवस झाले जरूर त्यांची नावं घेतोय. पुरुषोत्तम म्हात्रे, योगेश पाटील, सुनील भोईर. भरपूर मेहनत. नक्कीच राम म्हात्रे झाले, वेदांत, चिन्मय, राहुल जाधव, आशिष, सूरजची मेहनत भरपूर आहे. रितेश भोईर. दुसरा बॉल ओ समजला नाहीये. वेगानं निघून गेला टप्पा पडल्यानंतर. घेतलं ना आशिष. मॅच बॉल आला. मॅच बॉल लगेचच घ्यायचं. इथून 2 बॉलचा खेळ झाला. पुरुषोत्तम मात्र बॉल किती पण लांब जाऊ द्या नक्कीच घेऊन येणार आणि अतिशय तेवढे फिट आहेत ते. 6 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण बघतो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेला स्क्रीन. इथे आपण बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. 4 धाव्यांनी येतोय चौकार.
पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण बघतोय लॉंगॉन वरून आले. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळणार. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 11 रन. स्कोरबोर्ड 11 धावा. बॉल आतापर्यंत झाले सूरज दुधकरचे मैदानाच्या आतमध्ये. 4 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सेकंडला फलंदाज आतिश म्हात्रे. मोठा फटका काय आज होता. बॅट स्विंग अतिशय चांगलं होतं, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाही झाला, लांब ठेवलाय. त्यानंतर 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. काहीतरी केतननं कानमंत्र दिलाय. 4 बॉल फेस केले त्याने. आत्तापर्यंत 11 धावा बनवल्यात बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये केतननं. इथून आपण बघतोय जरूर टॉस होता व्यवस्थित बॅटवरती आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं झालं. षटक क्रमांक पहिला इथून संपला. पहिल्या षटकामध्ये षटकार आल्यानंतर देखील चौकार आल्यानंतर देखील सूरज दुधकरनं कमबॅक चांगलं केलं आहे. जरूर पहिलं षटक जे अनामारीचं असतं त्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त. त्या मात्र 11 स्कोरबोर्ड 11 धावा. भरपूर क्रिकेट रवी वाहिलेनं देखील खेळलाय. इलेव्हन स्कोरबोर्ड 11 धावा. रवी वाहिल्याने भरपूर क्रिकेट गाजवलं वस्तारचं. षटक क्रमांक दुसरं आपण बघतोय गिरीश म्हात्रेला. स्ट्राईक एंडला केतन असेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती गिरीशचं स्वागत केलंय षटकारानं. चांदोमामा भागलास का आणि केतन म्हात्रेचा षटकार पाहिलास का. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. षटकार 6 धावांसाठी. फुलटॉस होता. दिशा दिली आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक बॉल जाईल. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 23 आणि स्कोरबोर्ड 23 धावा. 2 बॉलवरती 2 मोठे फटके जरूर आले. षटकार आपण जरूर बघितला. इथून वाडेकर संघातले 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर जावा प्लीज. वाटलं तिसरा येईल की काय. खोदून काढलेला बॉल आपण बघतोय. धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. फिल्डिंग खराब. वसार संघ असं करून चालणार नाहीये. फेकी देखील चुकीची आली होती आणि त्यानंतर धावा कंप्लीट झाला. तर 2 3 बॉलचा खेळ झाला. 25 धावा धावफलकावरती लागल्या. 25 आणि स्कोरबोर्ड. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला केतन म्हात्रे 7 बॉल 25 वरती खेळतोय. एकदा बॅटची गडी आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण बघतोय. अरे किट करायचा होता मात्र थोडेसे थांबलेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय रवी वाहिले. भरपूर अनुभव क्रिकेटचा. कित्येक स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात. चांगलं क्रिकेट त्यांच्याजवळ देखील या टीम वसारच्या आहेत ते. 4 बॉलचा खेळ झाला. 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. मालिकावीर आपण बघतोय TVS कोण घेऊन जाणार.
बॉल रामचंद्र गणपत माने यांच्याकडून जरूर ही मालिकावर बाईक देण्यात आली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आज संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये जरूर आगमन होईल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक सिंगल इथे मिळेल फक्त. अतिशनं 3 बॉल फेस केले, 1 धाव बनवले. केतन म्हात्रेची बॅटिंग चांगली झाली. 8 बॉल 26 वरती खेळतोय. शेवटचा बॉल शिल्लक, दुसरा षटक चालू आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. येतोय षटकार. बारा बॉलचा खेळ झाला. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये ज्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळलं, 11 धावा खर्च केला. तोच तिसऱ्या षटकामध्ये सूरज दुधकर. आपण बघतो सेकंडला आतिश, 9 सेकंडला केतन. 9 बॉल 32 वरती घेतो. अर्धषटक झळकावेल की काय सागाव चषकामध्ये. केतन म्हात्रे टीम खार्डीचा. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. दोन्ही हात खुल्ले गेलेत आणि फलंदाज बाद आतिश म्हात्रेला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम खार्डीला. ती थार गाडी स्टेजच्या डाव्या बाजूला कोणाची आहे ती काढायची आहे. 5251 त्या गाडीचा नंबर आहे. तो डोळ्यावरती आहे, ते लक्षात घ्या. लगेचच काढा प्लीज, विनंती असेल. नक्कीच सूरज फौजदार गाडी संघाचा आणि सांगताच राहुल जाधव की आमचे जवळचे मित्र आहेत. क्रिकेटवरचं प्रेम जरूर आपल्याला बघायला मिळतं. खूप सूरज दुधकरला देखील अनुभव आहे क्रिकेटचा. खार्डी संघासाठी खूप वर्षापासून चांगला क्रिकेट खेळत आला आहे आणि इथून हा बॉल देखील चाललाय डॉट. दोन बॉलचा खेळ झाला. इथून तिसरा चेंडू. फलंदाज बाद. सूरज देखील माघारी परततो. सूरज तो सूरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद पाटील.
धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं चालू आहे. सूरज दुधकर जसा मैदानाच्या आतमध्ये आला, चांगली गोलंदाजी आपण बघितलं. सूरज दुधकरची अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना 3 बॉलचा खेळ झाला आणि सूरज फौजदार मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला आला, लगेचच विकेट गेला. हेच तर क्रिकेट आहे. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल आपण बघतोय शॉर्ट लेगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. दुसरी देखील कंप्लीट झाल्या. तिसरी देखील झाली असती, मात्र 2 धाव्यावरती समाधान मानलंय. 36 आणि स्कोरबोर्ड 36 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी सूरज दुधकरची आतापर्यंत राहिले. 13 धावा खर्च केल्यात. 4 बॉलचा खेळ झाला. 2-2. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे, ते मात्र तिसरं. फास्ट खेळा थोडं. दांडी गुल फलंदाज बाद. यशच्यांना आपण बघतोय इथून फलंदाज माघारी परतेल आणि विकेटचं पतन. इथलं जरूर इथून फलंदाज बाद झाला. अगदी वेगवान बॉल होता. यशांचा चुंबन जरूर घेतला चेंडून आणि त्यानंतर विकेट मिळाला. 36 धावा. 1-2 शेवटचा बॉल शिल्लक. न्यू बॅटर अनिकेत निगुकर अनुभव चांगला. करण नाही येत वाटतं. म्हटला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड ऑनला बॉल निघून जाईल. 4 धाव्यांसाठी. फार मेहनत राहुल जाधव या स्पर्धेसाठी आपण बघतोय. गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस आहे. रितेश भोईर घेतो आम्ही नाव आणि स्क्रीनवरती बघू शकता. हो, हिरो आहेत. आपण जरूर बघितला आणि नक्कीच ही व्हिडिओ राहुल दा आपण बाहेर काढू शकतो. अगदी हिरो दिसता तुम्ही गाडीवरून येताना. खरंच काय पर्सनॅलिटी आहे. चार्मिंग मॅन. खरंच राहुल जाधव बघतोय स्क्रीनवरती पुन्हा एकदा. आणि आज ही रोशन व्हिडिओ बाहेर काढा खरंच आणि गाणं टाका एक. पहिला बॉल टफा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय. उदय पाटीलला आपण बघतोय.
धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 40 या आकड्यावरती चांगली बॅटिंग खार्डीला करावी लागेल टीम वसार संघासमोर. स्विच हिट, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आपण जरूर बघितलंय. इथून बॅटिंग करत असताना आज मैदानाच्या आतमध्ये जणू सेट झालाय की काय. जसं का हा खेळाडू लेफ्टी आहे, स्विच हिट खेळताना असं वाटलं आणि अगदी वेगानं त्याच रीतीने फटका खेळला. गॅप फार मोठी आहे, बॉल निघून जाईल. दन 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 कर कव्हर्सच्या दिशेनं 4 धाव्यांसाठी सुरेख चौकार. वैयक्तिक 12 चेंडू 42 धावेवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत 50 आहेत आणि हा बॉल पहा काय नशीब आहेत आज केतनचे. बॉल अजून एक जाईल बॅट स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. ओमसाई अघासन त्यांच्या विरोधात दिवा. दोन्ही टीमचे कॅप्टन जास्त वेळ न घेता लगेचच यायचं प्लीज. तर पॅनल्टी सामोरे काल आपण बघितलं रितेश भोईर 2 संघांना पॅनल्टी आपण लावली. हा बॉल समोरच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर. बॅट एकदा वरती करायचे केतन मात्र 50 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या. अर्धशतक ठोकलंय. 14 बॉल फेस केले. 52 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये. का बॅटिंग राहिली आहे खरंच. केतन मात्रेनं आग लावली आहे. सांगतोय रुकेगा नाही साला, ठोकेगा झुकेगा नाही मैदान के अंदर. आणि इथून आपण बघतोय जरूर धाव फलकावरती टीमच्या आत्तापर्यंत टीम खार्डी संघाच्या आपण बघणार आहोत झाल्यात ते 60 धावा. का बॅटिंग आहे अगदी. वैयक्तिक बघायला गेलं तर 14 बॉलमध्ये 52 धावा तर त्याच्याच आहेत. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटने काय दिलं आहे. क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा. एखादी मुलगी तुम्हाला सोडून जाईल मात्र क्रिकेट कधीच सोडणार नाही हे लक्षात घ्या. आणि अतिशय क्रिकेट भरपूर चांगला आहे. क्रिकेट भरपूर पुढे गेलाय. हा बॉल पहा गोलंदाज पूर्ण दबावामध्ये आलाय कारण केतन समोर आहे. नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत करतात. संदीप पाटील भरपूर अनुभव क्रिकेटचा त्यांच्याजवळ आहे. आणि दुसऱ्या बाजूला सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रेनं देखील चांगलं क्रिकेट गाजवलंय. एक मिनिट मास्तर 1 मिनिट. गाडी जाऊ द्या. हा बॉल देखील पहा कॅप्टन स्टाईल. क्षेत्ररक्षक आहे फक्त बघावं लागणार आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर मिड ऑनच्या डोक्यावरून. लॉंग ऑन बाउंड्री कव्हर केला बॉलनं आणि सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी गेलाय. क्रिश आलाय. ओव्हर नंबर 5 मध्ये शेवटचं अंतिम षटक 67. असं वाटलं खाडी संघ कुठेतरी बॅकफुटला जातोय की काय.
मात्र त्या केतन म्हात्रेचं कौतुक करेल तितकं कमी आहे. 16 बॉल 58 धाब्यावरती खेळतोय. का बॅटिंग राहिली आहे, खरंच आजचा दिवस त्याच्या बाजूने आहे. अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये ठोकलंय. आतापर्यंत 3 अर्धशतक झालेत. रिझम थोडासा चुकतोय. हे क्रिकेट आहे मित्रांनो, आपण बघतोय. कारण जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळताना गोलंदाजी करता व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळणं गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. नेक्स्ट मॅच ओमसाई अगासन त्यांच्या विरोधात दिवा. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला आहे. पुन्हा एकदा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव कंप्लीट झाली. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. त्याला माहिती आहे इथून मैदानाच्या आतमध्ये केतनला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. अनिकेतला माहिती इथून केतनच्या बॅटमधून धावा वेगाने येतात. 16 बॉल 58 धावा झाल्यात. 58 आणि स्कोर बोर्ड वैयक्तिक खेळतोय आणि इथून संघाची धावसंख्या 68 झाल्या. का बॅटिंग राहिली आहे, खरंच कौतुक करेल तितकं कमी आहे. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपण क्रिसला बघतोय. क्रिश मडवी. फुल टॉस बॉल, गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि बघावं लागणार आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स येतोय तो चौकार. धावसंख्या धावफलकावरती 72. 72 धावा झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुल टॉस आहे. फुल टॉस बॉलवरती तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑन कव्हर करेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6 षटकार. बॉल खोदून काढला. आपण जरूर बघतो क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे वेगानं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहा हे क्रिकेट आहे. आणि अनिकेत आपण जरूर बघतोय इथूनच त्याला माहिती आहे स्ट्राईक द्यावी लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती संघाची टीम खारडी असं वाटलं नव्हतं की ह्या धावा बनवतील इथपर्यंत. मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे कमाल केली आहे. ते केतन म्हात्रेनं 19 बॉल 70 धाव्यांची खेळी आणि संघाची धावसंख्या 80 आहे. म्हणजे 70 धावा त्या एकट्याच्याच आहेत. हा बॉल देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप. क्रिकेटमध्ये अशी चुकी करून चालणार नाही आहे. आणि त्यानंतर धावा कंप्लीट झाल्या. त्या मात्र 82 धावा धावफलकावरती आणि 83 धाव्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं आहे ते टीम वसार संघाला. नेक्स्ट मॅच ओमसाई अगासन आणि त्यांच्या विरोधात दिवा संघ आपण नक्कीच बघणार आहोत. आणि पहा बॅटिंग केतन म्हात्रेची जर तुम्हाला आवडली असेल, नॉट आउट खेळलाय तो सलामीला आलेला. 20 बॉल 72 धावींची खेळी एकट्याने केली आहे. 8 षटकार ठोकले आणि इथून 4 चौकार. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. तर 12th मॅनसाठी वेगळी संकल्पना सागावमध्ये जरूर आहे.
तर 12 मॅन जायचं आहे तुमच्यासाठी मेडल आहे. महेंद्र दादा मात्रे यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते मेडल घालायचं आहे. वेगळी संकल्पना जरूर आहे आणि मेडल कंपल्सरी गळ्यामध्ये ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही 12 मॅन येणार नाही तर पाण्यालाच केलं जाणार आहे, लक्षात घ्या. वेगळी संकल्पना जरूर. साजन भोईर जरूर पहा. वसारच्या आहेत, चेहऱ्यावरती हास्य असेल. पहिल्यांदाच काहीतरी 12 मॅनसाठी सागाव संघानं जरूर चांगली संकल्पना आणली आहे. कमलेश पाटील खारडी साहेब, पहा वय किती कमी आहे आणि 12 मॅन आहेत. खरंच कमलेश हे गळ्यामध्ये ठेवायचं आहे शेवटपर्यंत, हे लक्षात घ्या. आणि यानंतरचा आवाज भोपरगावचा एक गोड आवाज तुमच्यापर्यंत जरूर ऐकायला मिळेल. ते आमचे गुरुवर्य विनोद सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचं. चेहरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025. आजचा या स्पर्धेचा अंतिम 4था दिवस आणि मैदानावरती सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना जय गावदेवी क्रिकेट संघ खार्डी वर्सेस स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान. नाही, दीपक दादा प्रतिष्ठान संघाने सामना जिंकलेला आहे. तर हा राही निविका 11 गावदेवी वसार यांच्यामध्ये हा सामना आहे. 83 धावांचं भलं मोठं लक्ष इथून चेस करायचं. आणि आज आपण बघतायत की एक रेकॉर्ड झाला. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ज्याने नोंदवली तो केतन म्हात्रे, ज्याने 72 केल्या. याच्या आधी आपण पाहिलं तर रोहनची मोठी धावसंख्या बघायला मिळाली होती. तर टार्गेट 83 धावांचं. बघूया चेस होईल का. काल आपण या मैदानावरती जबरदस्त रणसंग्राम बघितला. 82 धावांची बरोबरी जय हनुमान मोठी देसाई संघाने केली आणि विकेटच्या आधारावरती ते जिंकले. पण बघूया या मॅचमध्ये काय दडले. बॉलिंगसाठी खरं तर वसार संघ ओळखला जातो, पण आज त्या बॉलिंगमधली ती धार आपल्याला बोथट होताना आपण बघितली. प्रत्येक गोलंदाजाने भरपूर धावा केल्या. सूरज धुतकर व्यतिरिक्त कुठलाही गोलंदाज इथे चांगली बॉलिंग करू शकला नाही. केतन म्हात्रे खरं तर या नावातच ताकद आहे. केतन सातत्याने खाडीसाठी जबरदस्त परफॉर्मन्स देत आलेले आहे. आणि आज आपण बघतात की पहिल्याच मॅचमध्ये केतनने 72 धावा वैयक्तिक कुठलेल्या आहेत. म्हणजे 82मध्ये 72 या एकटं केतनच्या आहेत. बाकीच्या ज्या 10 धावा आहे त्यामध्ये आपण बघितलं इतर खेळाडूंचा अवांतर धावसंख्येचा समावेश आहे. ओपनिंग पेअर मैदानात दाखल झालेली आहे. नितीन म्हात्रे आणि त्याचबरोबर कपिल फुलोर अशी 2 सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत. चेंडूची तपासणी करतायत, पाहतायत बाउन्स कसा आहे, कशा पद्धतीने चेंडू बॅटवर आल्यानंतर बाहेर जाईल का, या सगळ्या गोष्टींची तपासणी खरं तर फलंदाज करत असतात. बघा, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की इनिंग ब्रेकमध्ये टॉसला जर संघनायक उपस्थित नसला तर पॅनल्टी लागेल. तर दिवा आणि ओमसाई आगासन कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पॅनल्टी लावून घेऊ नका. दिवाचे कॅप्टन आलेत, आगासनचे कॅप्टन लवकरात लवकर या. जर इथे एखादा चेंडू डिलिव्हर्ड झाला तर पॅनल्टी लागू शकतो मित्रांनो, प्लीज. हो, पहिलाच बॉल वेगवान आपण बघतायत. सुंदर सुरुवात, चांगली लेंथ आपण बघताय. त्या ठिकाणी नितीनला बीट केलंय. हा डॉट बॉल बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघतोय आयुष पाटील लॉंग रनअपने बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल आपण बघितला किती वेगाने हाताळला होता.
लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी हा झेल स्वीकारतायत. पहिला धक्का मैदानावरती नितीन मात्रेच्या रूपाने वसार टीमला. तुम्ही न्यूझीलंडमध्ये बघता किंवा कॅरेबियनमध्ये कधी या बेटावरती आपण बघत असतो जिथे वेस्ट इंडिजमध्ये बघू शकाल. आणि अजूनही चंद्र बघा दाखवत आहे. दिवसा डवळ्या आपण तारे दाखवतो लोकांना, यांनी चंद्र दाखवला आपल्याला. ऑन साईडला यावेळेस मिड विकेटच्या दिशेने गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतो हा षटकार. स्विच हिट. केतनचा देखील लाल जवाब होता. लॉंग ऑफच्या दिशेने रिव्हर्स फटका कोणी बघितलाय का? फार कमी अशी फटकी बघायला मिळत आहेत. यावेळेस फुल लेंथ होता, मिस केला. बॅटची हलकीशी एज आधी लागली, नंतर चेंडू मागे गेला लँड होऊन. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी. आयुष वेगावरती स्वार होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 6 धावा 4 चेंडू दिलेला आहे. एक षटकार जरूर आलाय. सुरतचा रोल फार महत्त्वाचा असणार आहे मॅचमध्ये, कारण टार्गेट फार मोठे आहे. 83 धावांचं आहे. खूप मोठा प्रवास आहे या मॅचमध्ये वसारसाठी. पुन्हा एकदा स्टान्स बदलला होता या ठिकाणी. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिचिंग झालेला आहे. ती लाईन आपण बघताय साईडची, तिच्या बाहेर पिचिंग झाल्या दाखवतात आम्हाला, बघू शकाल. दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि नो बॉल आहे. फ्रीडचा इशारा या ठिकाणी झालेला आहे. 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज आयुष. फ्री हिट पाठवलाय सीमारेषे बाहेर. हा षटकार. बॉल तुम्ही अशा पद्धतीने फेकाल तर फलंदाज नक्कीच फायदा घेतील, बघू शकाल. अगदी बॅटवर दिल्या फुल टॉस. वॉट अ शॉट, वॉट अ कॅमेरा वर्क. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा झाल्यात. 5 चेंडूमध्ये 13 आलेल्या आहेत. 1 विकेट गमावलेली आहे. पुन्हा एकदा आयुष पाटील संघ सहकारी येऊन त्या ठिकाणी काहीतरी कानमंत्र देत आहेत. मागचा हंगाम खार्डी संघाचा अत्यंत चांगला राहिला. सातत्याने हा संघ दरवर्षी आपल्या गावाच्या सन्मानासाठी मैदानावरती लढत असतो. अपील झालंय, पंचांनी स्वीकारलंय. रिवर्स शॉट ज्याला दुधारी तलवार म्हणतात. चले तो दुश्मन की गर्दन कट जाए नाही तो खुद की गर्दन कट जाए. बघा या ठिकाणी स्वतः निराश आहेत. स्टान्स बदलला होता, पण आयुषने या ओव्हरमध्ये एक गोष्ट कंटिन्यू केली, सातत्य ठेवलं ते वेगावरती. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये हा स्टान्स बदलला होता आणि एकदम प्लम सापडलेले आहेत. अंपायर आमचे अत्यंत चांगले अंपायरिंग करतात. सचिन मात्रे लगेचच अपील स्वीकारलं. नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. आपण वळूया नाणेफेकीच्या कॉलकडे. दोन्ही टीम आलेल्या आहेत वेळेवरती. तर ते आपण तो पहिल्या या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आधी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी हजरच होते, पण आपण आमचे मान्यवर थोडे महेंद्र मात्रे फोनवर असल्याकारणाने आपण थोडासा जो टॉस थोडासा पुढे ढकलला. टॉसची प्रक्रिया ती महेंद्र मात्रे, दीपकदादा प्रतिष्ठानचे निर्माते. अनेक संघ आजवर या नावाने उतरताना बघितले. यंदा आपण बघतायत की वाडेकर संघाला त्यांनी पॅक केलेले आहे. त्यांच्या शुभ हस्ते पण टॉस करतोय. अनिकेत आणि त्याजवळ ओमकार असे 2 संघ नायक त्या ठिकाणी आहेत. दोघांनाही कॉईन कशा पद्धतीने हे सांगण्यात आलेले आहे. तर टॉस जिंकलेलं आहे ओमसे आगासन टीमने. आज केजू नाही टीममध्ये, आज विराज नाही आहे, त्यामुळे काही यंगस्टरला ती संधी मिळणार आहे.
काय तर ही संधी असते. दोन प्रमुख खेळाडू जरी टीममध्ये नाही आहे, हरकत नाही, हा खेळ आहे, क्रिकेट आहे. कधीतरी कोणीतरी कामानिमित्त बाहेर जातो, काहीतरी कारणामुळे टीममध्ये येत नाही, पण अशा वेळेस ज्या खेळाडूंना संधी मिळते त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा करणं फार गरजेचं आहे. त्या दरम्यान आतिश मात्रेला पाचारण करण्यात आलं. आतिशने 2 चेंडू या ठिकाणी आत्तापर्यंत आपण पाहिलं तर डिलिव्हर केलेत, एकही धाव खर्च केली नाही आहे. टार्गेट 83च आहे. मैदानावरती आपण बघतात कपिल फौजदार स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला आपण आकाशला बघतोय. ओ मागे जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगला येतोय. विकेट किपरला त्या ठिकाणी चेंडू गॅदर करता आला निकेतनला, सिंगल येतेच. धावसंख्या धावफलक होती 14. अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये आपण बघतायत. एक षटकार आला होता पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मोठा फटका बघायला मिळाला नाही आपल्याला. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी पंचांनी बोर्डवर केलंय. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. गावदेवी वसार संघाची चिंता वाढलेली आहे. तिसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती. न्यू बॅटर मैदानावरती विघ्नेश वायले त्या ठिकाणी येतोय. 14 वरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. टार्गेट 83च आहे आणि इतकं मोठं टार्गेट चेस करत असताना अशा पद्धतीने जर विकेट गमावले तर हा सामना जिंकणं फार कठीण होऊन बसेल. पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी आतिश मात्रेची आपण बघतायत. या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट फेकलेले, 1 विकेटही प्राप्त केले, बघू शकाल. जबरदस्त बॉलिंग, वेगाबरोबर दिशा, टप्पा. यावेळेस मात्र लॉफ्ट करतात फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव मिळेल आणि अशा प्रकारे षटकं 2 संपलेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 15. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 13, या ओव्हरमध्ये केवळ 2 धाव आलेल्या आहेत. टार्गेट एकूण जर आपण पाहिलं तर 83चं म्हणजे अजूनही 68 धावांची इथे गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. सूरज बाद झाला आणि कुठेतरी चिंता अधिक वाढली, पण इथून आता निर्भीडपणे लढावं लागेल, धीरोद्धतपणे लढावं लागेल. सिद्धू पाटील षटकार बघा. सिद्धू मगाशी याच फटक्याबद्दल माझ्याशी बोलत होते की तो फटका अगदी टायमिंगवर मी पाठवला होता, एकदम स्लो मोशनमध्ये आपण बघू शकाल. बघा, काहीच केलं नव्हतं, फक्त टाईम केलं होतं. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो की ताकदीची गरजच नाही क्रिकेटमध्ये, ताकद नसली तरी चालेल, पण तुमच्याकडे नजाकत आणि टायमिंग फार महत्त्वाचं असतं, तंत्र फार महत्त्वाचं असतं. आणि जागेवर नाही खेळले. सिद्धू त्या षटकाराबद्दल बोलत होते की हा षटकार अशा पद्धतीने मी खेळलो हा फटका तो थेट बाहेर गेला. बॉलिंग मार्कवर सूरज बाईकार. ओ फुलटॉस पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून, हाय अँड हँडसम सिक्सर. तर रिव्ह्यू घेतलेला आहे, अंपायरचा रिव्ह्यू या ठिकाणी आपण बघूया, चेक करूया हा नो आहे की नाही, कमरेच्या वर आहे की नाही. अंपायरचा रिव्ह्यू आहे, त्यामुळे आता हे आपण चेक करणार आहोत. ओमसा MTC ही स्पर्धा कव्हर करते. या वाहिनीवरती आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सागाव चषक सध्या या स्पर्धेची चर्चा आहे. काल आपण बघितलं ज्यानं मोठी देसाईने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. त्याच्या आधी 16 संघातून जय गावदेवी, स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान, उंबारली संघ आपल्याच घरच्या मैदानावरती फायनलमध्ये दाखल झालेले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी या मैदानावरती उंबारलीकरांची गर्दी तुम्हाला बघायला मिळेल.
इट्स अ नो बॉल. तर थर्ड अंपायरने या ठिकाणी निर्णय दिलेला आहे, नो बॉल आहे. चेक केलं या ठिकाणी आमच्या अंपायरने, पाहिलं की चेंडूची लेंथ कुठे होती खरं तर. आणि हा फ्रीड बॉल पाठवलाय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमाका विघ्नेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार. काय जबरदस्त कमबॅक झालाय मैदानावरती. विघ्नेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार. आणि आता मात्र इथून चिंता थोडीशी कासीना वाढलेली आहे. सूरजवरती आक्रमण केले गेले. पहिला बॉल नो, सीमारेषे बाहेर गेला. दुसरा चेंडू फ्रीड, तोही सीमारेषे बाहेर गेलाय. 28 धावा. ड्राईव्ह करतात ऑन साईडला, मिड विकेटला फील्डर येतात फार वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा इथून नाही रोखता येणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने धावसंख्या धावपलकावरती 30-53 धावांची गरज आहे. 16 चेंडू शेष आहेत. बघूया 53 धावा करायच्या आहेत. अजूनही लक्षापासून भरपूर दूर आहे. पण ज्या पद्धतीने विघ्नेश बॅटिंग करतोय तशाच पद्धतीने आणखीन काही हिट जर पुढील ओव्हरमध्ये आले तर मजा येईल या मॅचमध्ये. ओ बॅट जोराने फिरवली होती पण संपर्क नाही झाला आहे. डॉट बॉल. सूरज बैकरचा आज चेंडू बघू शकाल. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे सूरजचा. टप्पा पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. बीट केले पूर्णपणे. चांगलं कमबॅक राहिलं षटकारानंतर. आपण बघतायत पुढच्या 2 चेंडूमध्ये धावसंख्या धावपलकावरती आता 30 एकूण आपण बघतायत. विघ्नेश वायले खोदून काढलाय. चेंडू गेला. यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेने फिल्डर डीप मधून एक हातात चेंडू उचलतात. त्या ठिकाणी झालेली चूक प्रल्हाद पाटील होते. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 32 धावा झालेल्या आहेत. रिक्वायर्ड रेट 21च्या पुढे जाऊन पोहोचलाय. काल देखील असं चित्र आपण बघत होतो जेव्हा मोठी देसाई संघ चेस करत होता बालच्या अगेन्स्ट. पण त्यानंतर चित्र बदललं. ओ पुल करतायत. उंच तर गेलाय, लांब नाही जाणार. फिल्डर जज करतायत. जेल ड्रॉप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कल्पेश ठाकूर केटी होते. खराब क्षेत्ररक्षण. सोपा जेल होता, फार जास्त कठीण नव्हता. सूरज थोडेसे निराश आहेत. माहिती आहे जरी ही मॅच आपल्या अंडर कंट्रोल असली तरी तर धावा धावपलकावरती बघता आपण एकूण झालेले 34. एक बॉल 1 to go. 34 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 49 धावांची गरज आहे 13 चेंडूमध्ये. 13 चेंडू 49 धावा. जीवनदान मिळतं विघ्नेशला. बघूया विघ्नेश जीवनदानाचा फायदा घेतोय का. सूरज उडवलाय समोर. लॉंग ऑनला फिल्डर जज करतायत. यावेळेस मात्र झेल टिपलेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आयुष पाटील. फलंदाज बाद. तर न्यू बॅटर मैदानावरती विघ्नेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालाय. तर बघू शकाल मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर इन ISPL सीझन 3 मध्ये विजय पावले 32,50,000 रुपये. त्याचबरोबर अभिषेक कुमार दल्लोर करण अंबाला 26,65,000. आणि त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती आपला वाघ केतन मात्रे 26,40,000. त्यानंतर राजेंद्र सिंग 26,10,000. आणि संजय कनोजिया 24,55,000. माजी मुंबईसाठी विजय पावले खेळतील. माजी मुंबईसाठी अभिषेक कुमार दल्लोर अर्थातच करण अंबाला खेळतील. आणि चेन्नई सिंगमसाठी आपला सिंह खेळेल केतन मात्रे. प्रतिम योगदान. खरं तर ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी. केतन मात्रे आपला एक वाघ सातत्याने ISPL मध्ये चांगला परफॉर्मन्स देतोय. आणि ऋतिक पाटील यंदा हे नाव देखील आता ISPL मध्ये चमकेल.
ऋतिकनेही चांगली कामगिरी करावी, मिळालेल्या संधीचं सोनं करावा ही शुभेच्छा ऋतिकला असेल, केतनला असेल, जे खेळाडू आपले ग्रामीण खेळतात, आपले भूमिपुत्र खेळणार आहेत, म्हणजे कुठल्याही जिल्ह्यातील असतील त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मॅन आणि चार्ट दाखवतात आम्हाला कशा पद्धतीने हा चार्ट हे पिलर तुम्हाला बघायला मिळतात प्रत्येक ओव्हरचे. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू झाले. चौथं आतिश मात्रेला पाचारण करण्यात आलं. इक्वेशन तुम्ही बघू शकाल 49 करायचे आहेत. तर 22 वायले न्यू बॅटर. ओ हो बोल्ड झालेले आहेत. आणखीन एक धक्का मैदानावरती 5वा गडी बाद होतोय वसार संघाचा. आणि त्याचबरोबर आपले साबे गावचे रुद्र पाटील यांची नियुक्ती झालेली आहे. अभिनंदन रुद्र, तुला खूप खूप शुभेच्छा संपूर्ण साबेकरांचं. तर न्यू बॅटर मैदानावरती गिरीश मात्र त्या ठिकाणी आलेले आहे. लेफ्ट हँडेड आहे. गिरीशला आपण परदेशी दौराही करताना पाहिलेले ग्रामीण स्टारच्या माध्यमातून. हा चेंडू हवेतून पाठवलाय लॉंग ऑफला, येतो हा षटकार. गिरीश पुन्हा एकदा करेल सामना आतिशचा. ओहो गुडघ्यावरती येऊन लॉंग ऑनला गेलाय चेंडू थेट सूरज बैकरच्या हातामध्ये. फलंदाज बाद होईल. गिरीश मात्रेच्या खेळीचा अंत. हॅलो हॅलो ते न्यू बॅटर मैदानावरती अत्यंत अनुभवी रवी वायले, बलंगडचा डाण्या वाघ म्हणून आम्ही नेहमी त्यांना संबोधतो. भरपूर वर्ष दिलेले आहेत. पूर्वी सलामीला बॅटिंग करायचे, टॉप ऑर्डरमध्ये खेळायचे, पण नवीन खेळाडूंना संधी मिळावी यासाठी नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. संघ सध्या अडचणीत आहे, पराभवाच्या खरं तर छायेमध्ये आहे. 43 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवर तयार आतिश पुन्हा एकदा. स्लोअर वन पण नो बॉल, कारण आपण बघितलं विकेटच्या बाहेर पडलेल्या खेळपट्टीच्या, त्याच कारणास्तव अंपायरने नो तो नो घोषित केलेला आहे. फ्रीटचा बॉल आहे. आतिश पुन्हा एकदा. हो आडव्या बॅटने खेचायचं होतं. ऑन साईडला शफल झाले होते आणि या दरम्यान आपण बघतायत की हे षटक संपलेलं आहे. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावांची गरज आहे. जबरदस्त कमबॅक आपण बघितलं. खाडीच्या सुरुवातीला काही शॉट्स आपण बघितलं, थोडासा प्रतिकार बघितला वसारकडनं, पण त्यानंतर विकेट्स सातत्याने जात राहिले. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण बघताय 6 गडी आत्तापर्यंत बाद झालेले आहेत. तर सागावचे प्रसिद्ध उद्योगपती सोनू पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू हरिश्चंद्र ठाकूर आमचे अत्यंत जवळचे बालपणीचे मित्र. या दोघांना विनंती करतो स्टेजवरती या. हरिश्चंद्र ठाकूर हे ओपनिंग करायचे पूर्वी. राजेश गुप्ता, रमेश गुप्ता यांचे भाऊ त्यांच्याबरोबर ओपनिंग करायचे पूर्वी आणि अष्टपैलू खेळाडू होते. सागावची स्पर्धा आहे आणि भरपूर सागावकर अगदी पहिल्या दिवसापासून आपण बघतोय. काल संपूर्ण वरचापाडा आपण या ठिकाणी बघितला होता. सगळे जाधव, ठाकूर आणि राहुल जाधव यांनी सगळ्यांना आग्राचं आमंत्रण केलं होतं आणि सगळेजण वेळ काढून या ठिकाणी आले होते.
7 चेंडू 42 धावांची गरज आहे. यानंतर दिवा वर्सेस आगासन, दोन शेजारी एकमेकांच्या विरोधात मैदानावरती उतरतील. आणि त्यानंतर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी वर्सेस अंशिका इलेव्हनचे हनुमान दातिवली, विशाल मडवी वर्सेस सँडी फुटाणे. इन ॲक्शनमधून बघाल राहुल चौधरीला बघाल, रोहित पाटीलला बघाल, करणला बघाल. रोहित जबरदस्त फॉर्मात आहे. एक चांगली मॅच यानंतरही, पण सध्या आपण दुसरी मॅच कव्हर करतोय. यानंतर तिसरी मॅच ओमसाई आगासन आणि दिवामध्ये होईल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आज निर्णायक दिवस आहे. आजच्या पोलमधून कोणता संघ बघूया मोठी देसाईच्या समोर जाऊन पोहोचतोय. उसळणारा चेंडू ऑनसाईडला खेळायचा होता. शरीराचा वेध घेऊन आपण बघताय चेंडू तिथल्या तिथंच थांबलेला आहे. हा डॉट बॉल केवळ औपचारिकता ठिकाणी पूर्ण केली जाईल. बघू शकाला चेंडू सुंदर लेंथ होती. गुड लेंथवरनं तिथून टॉस केलं होतं. अगदी पोटाच्या जवळ लागलाय चेंडू. रवी वायले पुन्हा एकदा सामना करतील. स्लोअर वन, चेंडू मागे गेला. या ठिकाणी आपण बघतायत विकेट किपर हा चेंडू गॅदर करतायत. 22 रुपयांनी धाव आलेले. केतन खूप जबरदस्त कामगिरी, 72 धावा केल्यात केतन मात्रेने. आणि आता षटक हाताळतात अंतिम. ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने नकार दिला रवी यांनी. भावेशला सांगितलं की तूच खेळ, आता हे सगळे चेंडू तू खेळायचे आहेत. पुढचा सामना एका बाजूला अनिकेतला बघताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही ओमकारला बघतायत. एक जबरदस्त बॅटल. जरी केजू नसेल, विराज नसेल, तरीही काही खेळाडू असे आहेत की ते नक्कीच या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये चांगला परफॉर्मन्स देतील. दीपेश मुंडेही आज इन ॲक्शनमध्ये असणार अशी माहिती मिळालेली आहे. सुपर स्पोर्ट्स या चॅनलचे फाउंडर. बघूया संधीचं सोनं करतायत का. आणि सगळ्यात मोठी गोष्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील का. असतायत म्हणजे असणार आहेत. हो उडवलाय, उंच गेलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि गेला सीमारेषेच्या बाहेर. आणि अशा प्रकारे या 6 धावा येतील. या 6 धावा विजय नाही प्राप्त करून देणार, फक्त जय आणि पराजयमधला अंतर जरूर कमी करतील. अंतिम शॉट, या शॉटने काही फायदा झाला नाही, पण मॅच जिंकलेले जय गावदेवी क्रिकेट संघ खार्डीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया आपण. आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांची गाठ असणार आहे स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेगरशी सेकंड राऊंडमध्ये. पण वळूया आपण तिसऱ्या सामन्याकडे. त्याच्या आधी एक मॅच समरी या ठिकाणी दाखवतात. खार्डीने केल्या 82, केतन मात्रेने वैयक्तिक केल्या 72 20 चेंडूमध्ये. आणि जबरदस्त परफॉर्मन्स त्याच्या एकट्याचा राहिलेला आहे. कुठलाही गोलंदाज चांगली कामगिरी ते करू शकला नाही. आपण बघतायत सगळ्यांनी डबल डिजिटमध्ये धावा दिलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला राही निविका 11 वसार या संघाने 49 पर्यंत मजल मारलेली आहे आणि 33 धावांनी आज सामना जिंकलेला आहे. खार्डीने दीपेश मुंडे जर्सी दाखवतात, तयार आहेत. बघूया, शुभेच्छा दीपेश. आणि स्क्रीनमध्ये बघू शकाल हरिश्चंद्र ठाकूर, राम म्हात्रे त्या ठिकाणी आपले केस सरळ करत असताना आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत. राम बघा काय स्माईल आहे. माणसाचा चेहरा कसा आहे असू द्या, कुठलाही माणूस असू द्या, चेहऱ्यावरती स्माईल आली ना की त्या चेहऱ्यावरचं ते सौंदर्य खुलतं. वळूया मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. आणि नक्कीच या नावाची खरं तर सांगायची गरज नाही आहे, पण ती औपचारिकता ते आपण पूर्ण करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आहेत केतन म्हात्रे. बघू शकाल सोनू पवार, एक प्रसिद्ध उद्योगपती, हँडसम पर्सनॅलिटी. संतोष पवार यांचे बंधुराज. तर या केतन मॅन ऑफ द मॅच. हरिश्चंद्र ठाकूर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा केतन म्हात्रेला. केतन यायचंय. 20 चेंडूत 72 धावांची एक वादळी विस्फोटक खेळी साकारली आणि आपल्या संघाला 82 पर्यंत घेऊन गेला. जबरदस्त परफॉर्मन्स बॅटमधून. टॉस गमावला होता पण तरीसुद्धा त्याचा विचार न करता आपला नैसर्गिक खेळ केला. मी हरिश्चंद्र ठाकूर, सागावचे माजी क्रिकेटपटू, माजी सलामीवीर, अष्टपैलू खेळाडू. The man of the match
केतन म्हात्रे. केतन म्हात्रे या नावातच ताकद आहे मित्रांनो. बघा हा देखील खाडीचा ब्रँड आहे. केतनशी आपण बोलणार आहोत. केतन खूप खूप शुभेच्छा. जबरदस्त खेळलेलं आहेस. थोडेसे लाजतायत, थोडासा संकोच वाटतोय त्यांना, हरकत नाही. पण जे काही बोलायचं होतं त्यांची बॅट बोललेली. आज 72 धावा त्यांनी केल्या वैयक्तिक आणि त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले. होय आपण पुढच्या सामन्याकडे. दोन्ही संघांनी तयार राहायचं, लगेचच मैदानावरती उतरा आगासन टीम. आणि जशी मॅच सुरू होईल खेळाच्या पहिल्या सत्रात काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन घेऊन येतील आपल्या समोर अजित देसाई. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. ओमसाई आगासन संघ टॉस जिंकला, फिल्डिंगचं डिसिजन घेतला, इन्व्हाइट केला टीम दिवा संघाला.